ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महत्त्वाची बातमी हेरगिरी विषयीची आहे। हेरगिरीसाठी शेजारील राष्ट्र पाकिस्तान भारतातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांवरती हनी ट्रॅपचं जाळं पसरवू लागलंय। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी नाशिकमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HALचा कर्मचारी दीपक शिरसाटला आधीच अटक झालेली आहे। हे प्रकरण ताजं असतानाच पाकिस्तानच्या जाळ्यामध्ये अडकण्यापूर्वी दुसरा एक जण भारतीय लष्कराच्या जाळ्यामध्ये फसला। त्यामुळे आता संरक्षण क्षेत्राच्या परिसरात स्मार्टफोन वापरण्यास बंदी घातली गेली आहे। याविषयी पोलिसांनी नागरिकांनाही अलर्ट राहण्याचं आवाहन केलंय। नाशिकचे पोलीस आयुक्त यांच्याशी याविषयी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आपल्याबरोबर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक मांडे आहेत। नेमकं तपासामध्ये आतापर्यंत काय काय निष्पन्न झालं जाणून घेऊयात। सर, दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या, तपासामध्ये काय पुढे येतं? याच्यामध्ये एक जे गुन्हा आहे ते देवलाली ते ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट खाली गुन्हा आहेत आणि याच्यामध्ये एक जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये एजंट तयार करण्याचे काम पाकिस्तानकडून सुरू होता आणि तो अजून पूर्णपणे तयार झाला नव्हता, पण तयार करण्याची कवायत सुरू होती त्यांच्याकडून आणि तो मध्ये पकडण्यात आलेला आहे। आणि ह्या माणसाला जे आरोपी पकडण्यात आलेला आहे त्यांना अजिबात माहिती नव्हता की तो एजंट म्हणून तयार होत आहे। तसेच जे दुसरी कारवाई आहे ते ATS कडून झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो हनी ट्रॅपच्या प्रकरण आहेत, कारण की त्याच्यामध्ये एक अनोळखी महिला जी होती ती त्याच्याबरोबर ते संपर्कात होती आणि मागील 1.5 वर्षापासून ते संपर्कात होती आणि याच्यामध्ये तो तिला संवेदनशील माहिती पुरवत होता आणि त्याला माहित पण नव्हता की तो माहिती पुरवत आहे। यामुळे सर्व नागरिकांना माझी याच्यामध्ये सूचना आहेत की जर कोणी अनोळखी व्यक्ती जे +91 म्हणजे भारताचे बाहेरचे नंबरशी तुमच्याशी चॅट करत असेल किंवा संबंध स्थापित करण्याची प्रक्रिया सुरू करत असेल तर त्याबद्दल तुम्ही माहिती जे आहे ते पोलिसांना द्यावं आणि शक्यतो त्वरित त्यांना ब्लॉक करण्यात यावं। ते हे असा कोणाही बरोबर होऊ शकते, कारण की ते इतकं ट्रेंड आहे की ते तुम्हाला एजंट तयार करण्यासाठी हळूहळू त्याची वाटचाल सुरू होते आणि तुम्हाला माहित नसताना तुम्ही एजंट म्हणून तयार होऊन जाते, जेणेकरून आणि नंतर तुम्हाला सरळ पोलीस कारवाईमध्ये तुमचे जीवन उद्ध्वस्त होते। हे जाळं कसं विणलं जातं, नेमकी याची प्रक्रिया कशी असते एजंट बनणं? ते एकदम इनोसेंट रित्याने ती प्रक्रिया सुरू होते आणि जसं हाय हॅलो असा एकदम सुरुवातीला आणि काही दिवस ते फक्त असा जनरल एक्सचेंज करतात।